जालना नांदेड समृद्धी महामार्गाला जालन्यामध्ये शेतकऱ्यांनी विरोध केलाय। महामार्गाच्या विरोधात शेतकरी आक्रमक झालेत आणि आज धरणं आंदोलन करणार आहेत। तर उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिलाय। भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नसून चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। याचाच आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय। जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी जे मूल्यांकन होते ते दोषपूर्ण आहे अशी तक्रार शेतकऱ्यांची आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। काही जमीन मालक सुद्धा या ठिकाणी आहेत। सर मला सांगा की नेमकं हे सदोष कसं आहे, म्हणजे मूल्यांकन कसं चुकीचं आहे आणि तुमची आता म्हणणं तरी काय नेमकं? 5 तारखेला आमचा आत्मदहनाचा इशाराचा जो दिलेला आहे तो संपतोय। मी माझ्या संपूर्ण कुटुंबासह गाई जनावरांसह गावातले पूर्ण गाडी बैलांसह आम्ही तिथं येतोय। हा म्हणजे नाटक वाटत असेल, अनेकांना तमाशा वाटत असेल तर हे माध्यमातून सगळ्यांना ज्या कोणी यांची दखल घेतली नाही या अधिकाऱ्यांना, वरच्या अधिकाऱ्यांना, नाही तर माझं हे आहे की 5 तारीख को हमारे मौत का तमाशा देखने को कलेक्टर ऑफिस आई। शेतकरी विरोध करतायत जमीन देण्यासाठी? हो विरोध आहे ना। आमच्या बागाची जमीन असताना आम्हाला कोरडवाहू मुआवजा देण्यात आला आहे। आमच्या ज्या नोटीस आल्यात आतापर्यंत आम्हाला, आमच्या पूर्ण क्षेत्र बागायती आहे। बागायती असताना कोरडवाहूचा दिला जिरायतीमध्ये। बरं, किती दर दिला? दीर आम्हाला दिला आहे 2 म्हणजे 13 लाख रुपये फायनली 5 पट 13 लाख रुपये फक्त। आणि आज आमचा बाजारभाव आहे तिथं 25 लाख रुपये आणि आम्हाला दिला आहे 13 लाखांनी। प्रशासनासमोर काही म्हणणं मांडलंय का आणि काही उत्तर आलं का तुम्हाला? आम्ही फार निवेदन दिले साहेब, पण ते कोणत्याही निवेदनाला जुमत नाही। SDM साहेब कोणाचं काही ऐकून घेत नाही। आता आमच्या शिंदे काळेगावच्या जमिनी जालना नांदेड जो जुना रोड आहे त्याच्यापासून संलग्न जमिनी आहे। एका 1500 मीटरवरतीच जमिनी आहे। तिथे 1 कोटी 2 कोटीचा रोडला भाव आहे आणि पाठीमागे 50 लाख 60 लाखाचा भाव आहे आणि यांनी हेक्टरी 28 लाख रुपये रेटनं आम्हाला नोटीस दिली। 5 पट सह हेक्टरी म्हणजे 2.5 एकरला आम्हाला 28 लाख रुपयाला त्यांनी नोटीस दिली आणि अवॉर्ड पण फायनल केले आमच्या माघारी। आम्हाला कुठेही विचारात घेतलं नाही। म्हणणं आहे आम्ही 3 वेळेस त्यांना आतापर्यंत 25 वेळेस भेटलो, निवेदन दिले, आमदार साहेबाला घेऊन गेलो, सगळ्यांना घेऊन गेलो। फक्त हा म्हणतात, गोड बोलतात, वाटा लावून देतात। तुमच्या ग्रामस्थांचा विरोध आहे? हो 100% विरोध आहे आमचा त्यांना जमीन देण्यासाठी। ह्या रेटनं तर आम्ही देणारच नाही जमीन त्यांना। आंदोलन करू, काय काय करायचं ते करू। साहेबाच्या सोबत आहे आम्ही, राठी साहेबासोबत। आम्ही पण आत्मदहन करायला त्यांच्यासोबत तयार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।